हॉटेल व्यवसायासाठी लागणारं कमर्शियल गॅस सिलेंडर जे आहे ते सध्या पुरवठादारांकडून बंद झालेला आहे, कारण गॅसचा पुरवठा जो आहे तो विस्कळीत झालेला आहे। त्यामुळं पुण्यातल्या हॉटेलधारकांसमोर एक गॅसचा प्रश्न जो आहे तो उभा ठाकलेला आहे। अनेक हॉटेल व्यवसाय जे आहे ते बंद होण्याच्या मार्गावर होते, कारण हॉटेल चालकांकडे सध्या सिलेंडर जे आहे ते उपलब्ध नाही आहे। मात्र काही हॉटेलमध्ये आज दिवसभर पुरेल एवढाच सिलेंडर साठा जो आहे तो उपलब्ध आहे। त्यामुळे आज दिवसभर काही कसंबसं जे आहे ते हॉटेल चालवलं जाईल, मात्र उद्यापासून करायचं काय हा प्रश्न जो आहे तो या हॉटेल चालकांसमोर आहे। सध्या आपण पाहतोय की पुण्यातल्या अनेक हॉटेलमध्ये गॅस सिलेंडर जे आहे ते उपलब्ध नसलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तुमच्याकडे किती आता सध्या गॅस उपलब्ध आहे? सर आता सध्या आमच्याकडे एकच आहे। आज दिवसभर चालेल एवढाच गॅस आहे। म्हणजे आज दिवसभर चालू शकतो? हो। उद्या 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 सर आता गॅस नाही भेटला तर आम्हाला तुरंत बंद ठेवावं लागेल गॅस। बरं. हो। काय काय सांगितलंय का की म्हणजे गॅसची टाकी मागवली होती का? तसं काय नाही, सगळे सर फोन स्विच ऑफ करून ठेवले। गॅस गाड्यात नाही आल्या म्हणतात। बरं आणि आमचे 1-2 ऑर्डर होते आम्ही कॅन्टीनचे, ते पण कॅन्सल केले। बरं। तरी आम्हाला 1-1.5 लाखाचा फटका आहे म्हणून समजा। म्हणजे आता काय गॅसच नसल्यामुळे करणार? हो, गॅस नसल्यामुळे आता काय करणार, काय थोडीत आता चुलीवरचं काय आता थोडंफार आपल्याला जेवढं होईल तेवढं मिसळ आपण चालू शकतो। बरं। तर आपण पाहतोय की सांगतात की एकच टाकी सध्या त्यांच्याकडे शिल्लक आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सध्या गॅसवरती जर समजा कदाचित गॅस बंद झाला तर मग मात्र आपण पाहतोय की शेगडीवरती जे आहे तो स्वयंपाक जो आहे तो कसाबसा करावा लागेल। मात्र त्याची सुद्धा व्यवस्था जी आहे आपण पाहतोय की या ठिकाणी नाही आहे। त्यामुळे पुण्यातल्या हॉटेलधारकांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण पाहतोय की रिकाम्या टाक्यात म्हणजे की याच्यामध्ये कोणताही गॅस शिल्लक नाही, या रिकाम्या टाक्या जशाच्या तशा आहेत, टाक्या घ्यायला कोणी येत नाही। त्यामुळं आज दिवसभर कसाबसा पुरेल एवढाच गॅस साठा जो आहे तो अनेक हॉटेलधारकांसमोर आहे। मात्र जर कदाचित उद्यापासून गॅस आला नाही तर मग मात्र हॉटेल बंद करण्याची वेळ जी आहे पुण्यातल्या हॉटेलधारकांना येऊ शकते। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।